नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिलं की वैष्णव संप्रदायाने भारतभर भक्तीचे वेगवेगळे रंग कसे पसरवले. आज आपण एक अशाच परंपरेबद्दल बोलणार आहोत जिने मध्ययुगीन भारतात जातीपातीचे तट तोडले आणि रामनामाला खऱ्या अर्थाने जनसामान्यापर्यंत पोहोचवले. तो मार्ग म्हणजे रामानंदी संप्रदाय. या संप्रदायाचे प्रवर्तक होते स्वामी रामानंद. असं म्हटलं जातं की भक्तीचा जन्म दक्षिण भारतात झाला, पण तिला उत्तर भारतात आणण्याचे आणि विस्तारण्याचे काम स्वामी रामानंदांनी केले. स्वामी रामानंद हे आधी रामानुजाचार्यांच्या परंपरेत होते, पण त्यांनी एक खूप मोठा बदल केला. त्यांनी पाहिलं की त्या काळात संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा होती, पण सामान्य माणसाला ईश्वराशी जोडायचं असेल तर त्याच्या भाषेत बोलणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यांनी भक्तीचा प्रचार हिंदी आणि लोकभाषेत सुरू केला. त्यांनी दिलेला सर्वात क्रांतिकारक विचार होता समानता. रामानंदांनी घोषित केलं की रामाच्या दरबारात कोणीही लहान किंवा मोठा नाही. त्यांच्या 12 मुख्य शिष्यांमध्ये, ज्यांना आपण द्वादश महाभागवत म्हणतो, कबीरदास, संत रविदास, सेनानाभी आणि पिपाजी महाराज अशा वेगवेगळ्या स्तरातील संतांचा समावेश होता. रामानंदी संप्रदायाला रामावत संप्रदाय असंही म्हणतात. इथं मुख्य उपास्य दैवत म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि माता सीता. या संप्रदायाचे साधू कपाळावर रक्तासारखं लाल किंवा पांढरं उभं टिळक लावतात, ज्याला श्रीवत्स चिन्ह मानलं जातं. उत्तर भारतातील अयोध्या, चित्रकूट आणि वाराणसी ही या संप्रदायाची प्रमुख केंद्र बनली. पण या परंपरेचा सर्वात मोठा विजय म्हणजे रामचरितमानस. स्वामी रामानंदाच्याच परंपरेत पुढे गोस्वामी तुलसीदास झाले, ज्यांनी रामायणाला घराघरात पोहोचवलं आणि रामभक्ती हा भारतीय संस्कृतीचा कणा बनवला. थोडक्यात सांगायचं तर रामानंदी संप्रदायाने केवळ धर्म वाचवला नाही, तर समाजाला एकत्र जोडलं. या मार्गामुळेच राम हे भारतीय जगण्याचे अविभाज्य अंग बनले. आजही आपण एकमेकांना भेटल्यावर रामराम म्हणतो, त्यामागे याच संप्रदायाची मोठी पुण्याई आहे. भक्तीची ही गंगा फक्त उत्तर भारतातच थांबली नाही, तर तिने संपूर्ण देशाला कसं व्यापलं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. धन्यवाद.